नमस्कार सर्वांना. मी माझी भावनी स्पिरिच्युअल गाईड पूर्ण नवग्रह ज्या राशीसोबत रिलेटेड आहे त्याबद्दल आपण बघूया की हा फरवरी महिना कसा जाणार आहे. तुमचा राशीग्रह कुठला आहे तो तुम्ही बघा आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही ही रीडिंग बघा. पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण की तुमची राशी सुटली उडली पाहिजे म्हणून. चला ते जनरल रीडिंग घेऊ पूर्ण फरवरी महिन्यापर्यंत. पर्सनल टॅरो रीडिंग करता तुम्ही मला DM किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. क्रिस्टल प्रोडक्ट करता पण तुम्ही मला DM किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि माझं इंस्टाग्राम पेज आहे, यूट्यूब पेज आहे, त्याच्यावर नक्की जाऊन लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर बघूया की प्रत्येक ग्रहांचं म्हणजे तुमच्या राशींसोबत जे पण रिलेट असेल बघूया. चला मी 9 कार्ड्स काढणार आहे नवग्रहांसाठी. तर तुमच्या राशीसोबत जे पण रिलेट आहे, कनेक्ट आहे जे पण ग्रह, तर त्याकरता ही रीडिंग आहे. जस्ट जनरल रीडिंग आहे. रेझोनेट तुम्ही जर करत असेल, जस्ट कालपासनं चालू झालेलं आहे हे फेब मंथ. स्टार्टिंगमध्ये तुम्ही रेझोनेट करू शकत असेल तरी पण मला कमेंट करा. माझा व्हिडिओ सेव्ह करा. मिड ऑफ द फेब जरी करत असेल तरी पण सेव्ह करा. त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा तुम्ही रेझोनेट करू शकत आहे की नाही, किंवा एंडिंगमध्ये. जसं पण आता प्रत्येकांना स्टार्टिंगमध्ये कोणी रेझोनेट करू शकते जनरल रीडिंग, कोणी मिडमध्ये किंवा कोणी एंडिंगमध्ये फेबच्या. चला बघूया काय होते. फर्स्ट सनसाठी सूर्य, सेकंड मून, थर्ड जुपिटर, फोर्थ राहू, फिफ्थ मर्क्युरी बुध, सिक्स वीनस शुक्र, 7 केतू, 8 आपला शनिदेव, 9 आपला मार्स मंगळ ग्रह. चला 9 कार्ड्स काढलेले आहे, तर बघूया लास्टपर्यंत कनेक्ट राहा. सन एक ड्युएल थॉट प्रोसेस येऊ शकते तुमच्यामध्ये पूर्ण फेब मंथमध्ये. तर जस्ट असं ब्लाइंडली नको बसा, त्याला कम्पेअर करा आणि स्पेसिफाय करा सगळ्या गोष्टी आणि मग डिसिजन्स घ्या कुठले पण. असं ब्लाइंडली 2 वेज डिसिजन असं नको करा, ठीक आहे. असं ब्लाइंडली नको राहा. सनसाठी होतं. मूनसाठी ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे. फ्युचर प्लॅनिंग करते आहे. जर तुम्ही या मंथमध्ये काही फ्युचर डिसिजन्स घ्यायचं असेल, ठीक आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता. जस्ट एक ओव्हरऑल मी गायडन्स सांगते, ठीक आहे. नेक्स्ट आपलं ज्युपिटरला फास्ट रिझल्ट पाहिजे नाही. म्हणजे जे पण गुरुग्रहांशी रिलेटेड जे पण झोडिएक साइन आहे त्यांना खूप फास्ट रिझल्ट पाहिजे नाही. ते खूप असं अग्रेसिव्हली फास्ट त्यांना काम करायचं आहे. म्हणजे काही विचार नाही, काही नाही, बस करायचं आहे. तर थोडं पेशन्सली त्याच्यावर वर्क करा, विचार करा आणि मग जे पण तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे कुठल्या पण रिलेटेड, करिअर रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, जे पण तुम्ही ज्याबद्दल पण रिलेटेड विचार करत असेल डिसिजन घ्यायचा, तर थोडं स्लोली घ्या आणि थोडं कामून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट आहे राहू ग्रह, जे आपण झोडिएक साइनसोबत रिलेट करत असेल. तर हा फेब्रुवारी मंथ आपल्या फॅमिलीसोबत कुठे टाईम स्पेंड करणार आहे, हॅपी राहणार आहे. तर त्यांचा हा फेब मंथ हॅपी जाणार आहे. फॅमिलीसोबत मॅक्सिमम टाईम स्पेंड करणार आहे ते. राहू नंतर आहे मर्क्युरी, बुधग्रहांचं असं राहील की काय त्यांच्या मनात चालू राहील की कुठल्या पण गोष्टीला घेऊन की कोणी मला सपोर्ट करेल किंवा ते ज्या सिच्युएशनमध्ये अडकले असेल किंवा त्यांना दुविधा वाटत असेल, म्हणजे डिसिजन्स नाही घेऊ शकत असेल, तर त्यांना असं वाटेल की
मला कोणीतरी सजेशन्स द्या किंवा कोणीतरी मला माझी नैया पार लावून द्या, असं त्यांचा हा 5 मंथमध्ये डोक्यामध्ये चालू राहणार आहे विचार. ठीक आहे. नेक्स्ट आहे मर्क्युरी, आपले विनस, शुक्र. शुक्राला ब्लेसिंग्स खूप आहे, ऑब्वियस आहे, शुक्र आहे. ठीक आहे. ब्लेसिंग्स खूप आहे. ते जे काम करत आहे ते स्ट्रेंथनी करा. बिलकुल असं डोक्यात काहीच विचार नको करा. रिलेशनशिपला घेऊन असेल तर जे पण तुम्हाला डिसिजन घ्यायचं, मॅरेज असेल, रिलेशनशिपमध्ये मॅरेज असेल तर त्याच्यामध्ये डिसिजन घ्यायचं असेल तर असं डुवेल नेचर नको, ते स्ट्रेंथली घ्या. एकदम म्हणजे धाडस जे असतं ना, धाडसीने तुम्हाला हे काम करतं. आणि फेब मंथमध्ये विनस जे पण झोडिएक साईनसोबत रिलेट करत असेल हा ग्रह, तर ती राशीचे जे पर्सन्स राहील, जे व्यक्ती राहील ते एकदम स्ट्रेंथफुली धाडसपूर्वक काम करणार आहे कुठल्या पण गोष्टी लागेल. ठीक आहे. विनस नंतर आहे आपले केतू. केतूच्या लाईफमध्ये मीन्स फेबमध्ये, फेब मंथ पूर्ण एक ट्रान्सफॉर्मेशन दिसणार आहे. ठीक आहे. नेचरमध्ये बघा किंवा जर स्टडी रिलेटेड असेल तर स्टडी रिलेटेड म्हणजे आता कोणी जर अभ्यास नसेल तर अभ्यास करायला लागेल. ट्रान्सफॉर्मेशन्स, रिलेशनशिप जर अप्स अँड डाऊन्स असेल रिलेशनशिपमध्ये, ट्रान्सफॉर्म होईल, चांगलं होईल. म्हणजे कुठल्या पण रिलेटेड जर कोणाचं कम्युनिकेशन चांगलं नसेल, स्वभाव चांगला नसेल तर त्याच्या स्वभावामध्ये पण तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन बघायला भेटेल. तर केतू चा जो ग्रह म्हणजे जे पण झोडिएक साईनसोबत ते रिलेट करत असेल केतू ग्रह, तर त्यांचा हा जो फेब मंथ आहे तो ट्रान्सफॉर्मेशन आहे, तुम्हाला दिसून पडेल ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. नेक्स्ट शनी. शनी मध्ये असं आहे की स्वतःच्याच मनात दुविधा. ठीक आहे. डुएल, असं नाही, असं करू की असं नाही करू, डुएलिटी राहील. म्हणजे स्वतःच्याच मनात भीती पण असेल नसेल, आणि कधी असं पण होऊ शकते की थर्ड पर्सनमुळे तुम्हाला भीती वाटू शकते, असं त्यांचं चालत आहे. ठीक आहे. शनी ग्रह जे आपण झोडिएक साईनसोबत रिलेट करत असेल त्यांच्यासाठी असं डुवेल डेव्हिल सारखं असं म्हणजे भीती काही असणार नाही, सिच्युएशनमध्ये काहीच नाही. फक्त स्वतःच्या मनातले जे थॉट्स आहे ना तेच हॅवी होणार आहे. तर त्याच्यावर थोडं वर्क करा, चिल राहा, थोडं शांत राहा, पेशन्सली काम करा. ठीक आहे. नेक्स्ट आपला येतो मंगळ ग्रह. मंगळ ग्रह हा थोडा स्लो अँड स्टडी फ्युचर प्लॅनिंगसाठी काय म्हणते अग्रेसर करतात. ठीक आहे. फायनान्शियल स्टेबिलिटी. ठीक आहे. प्रोटेक्टेड राहील, सगळ्या प्रोटेक्शननी म्हणजे सेफली तो पुढे जाईल. असं म्हणजे नाही आता डिसिजन घेतलं की पुढे निघेल, डिसिजन घेतलं त्याच्यावर वकरेल नाही, विचार करेल आणि मग त्याच्यानंतर सेफलीच आपले पाऊल उचलेल. ही एक जनरल रेटिंग होती पूर्ण 9 प्लॅनेट रिलेटेड झोडिएक साईनला जे पण रिलेट करत असेल. ठीक आहे. जर तुम्हाला डीपली टॅरो रिडिंग सेशन करायचं असेल तर तुम्ही मला DM किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. क्रिस्टल प्रोडक्ट करता पण तुम्ही मला DM किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. जर ही रिडिंग तुम्हाला रेझोनेट करत असेल फर्स्ट हाफमध्ये, फेबच्या सेकंड हाफमध्ये किंवा लास्ट एंडिंगपर्यंत, तर माझी व्हिडिओ सेव्ह करा आणि मग बघा. जर हे रेझोनेट करत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. चला, तर असंच डेली गायडन्स, डेली रिच्युअल्स, डेली रेमेडीज आणि गायडन्ससाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा नक्की. तुम्ही कोणी इंस्टाग्रामवर असतं किंवा यूट्यूबवर नसतं, कोणी यूट्यूबवर असतं, कोणी इंस्टाग्रामवर नसतं. आता पण जी आताची जनरेशन आहे ती दोन्ही पण यूज करते. तर तुम्ही मला दोन्ही पण याच्यावर पेजवर आणि माझ्या चॅनलवर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.